नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सोलापूरमधून. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये रेस्क्यूसाठी गेलेली बोट पंक्चर झालेली आहे. संगोबा मंदिरामध्ये 90 जण अडकलेले आहेत आणि या नागरिकांचं रेस्क्यू करण्यासाठी बोट दाखल झाली होती, पण बोट पंक्चर झाल्यानं ती पाण्यामध्ये अडकलेली आहे. प्रशासनानं हेलिकॉप्टरनं मदत करावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारेंनी केलेली आहे. ही बोट जी आहे जी रेस्क्यूसाठी गेलेली होती, मात्र ही बोट पंक्चर झालेली आहे. करमाळ्यामध्ये रेस्क्यूसाठी गेलेली बोट ही पंक्चर झालेली आहे. 90 जणांचा रेस्क्यू करण्यासाठी ही बोट आलेली होती, मात्र आता ही बोट पाण्यामध्येच अडकल्याचं पाहायला मिळत आहे. 90 जण जवळपास सोलापूरमधल्या करमाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठीच ही बोट जी आहे ती या ठिकाणी जात होती, मात्र वाटेमध्येच या पाण्यामध्येच ही बोट पंक्चर झाली. बोट मागवण्यात येत होती. सोलापूरमधल्या करमाळ्यामधले दृश्य आपण पाहताय. पावसाचा फटका बसलेला आहे. अनेक गावांना पाण्याचा वेढा बसलेला आहे. अनेक ठिकाणी लोक अडकून पडलेले आहेत. लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि ही बोट जी आहे ती 90 लोकांना रेस्क्यू करण्यासाठी निघालेली होती, मात्र वाटेतच ही बोट जी आहे ती पंक्चर झालेली आहे. 90 जण अडकलेली आहे. मराठवाड्यात